सोडा, मी तुझ्या पाया पडते, सोडा. अरे बापरे, अरे कोण धरल सकाराम भाऊला? नाही. माझ्या बहिणीला आता एक जर शब्द बोलले शिल्लक तर पाय मग तू, आणि चुपचाप माझ्या बहिणीची माफी मागून दे, समजलं का? हो मागते माफी, मागते मी माफी. आणि बस झालं आता, घरी राहणं झाली, दिवाळी सगळे संपलं, भाऊबीज झाली, सगळं झालं. आता गहू पेराची तयारी कर, हरभरा पेराची तयारी कर. गहू हरभरा निसून नासून ठेव. काय राणी, तू उद्या आपल्याला गहू पेरायला जायचंय, समजलं ना? हो समजलं समजलं. मजा आली मजा आली. आव नसतं काय, लेस लेस पाहू राहिलं मी कितीचं. तिला वाटतं आपला नवरा काहीच म्हणत नाही, काहीच म्हणत नाही. लय मनमानी चालली मनमानी. जेव्हा तो राणीच्या नवऱ्याला जगात टाकलं होतं का, तेव्हाच मोठ डोकं सटकलं होतं. तेव्हाच तू हाणणार होतं तुला चांगलं धरून मी. तेव्हा लय मार खाता खाता बसली तू. म्हणलं जाऊ द्या, कुठेतरी तो हिला त्रास देत होता म्हणून त्रासातून मुक्त झाली बाबा ही सुरण, तो राणीचा नवरा कसा तरी. जाऊ द्या, बरं झालं म्हणून. मी म्हणतो गरजच नाही ना कुठाने करायची अशी. पण आता माझ्या बहिणीवर आणलं होतं, आता माझ्या बहिणीला काढून द्यायचं तयारी केली घरातून, नाही का? मी मी कधी काढून द्यायचा प्रयत्न केला तुझ्या बहिणीला? मी कधीच प्रयत्न नाही केला. खोटं नको बोलू, विनाकारण माझी बहीण रडत नव्हती. हो पटकन तयारी कर गहू पेराची. हो घरी राहायचं नाही तुम्ही पुढं, आता घरी राहणं बंद कर. वावरात जायचं, काही काम असं नसो वावरात जाऊन बसायचं. गावात असले गेले चाळे सुचते तुला, कुठाने सुचतेले याचं द्यायचं नाही का? हो हो. बापरे सखूबाई, किती मारलं तुम्हाला सकाराम भाऊ ना. या बसा इकडे बसा. लय लागलं का व सखू? नर्मदाबाई, काय लाज ऐकलं तुम्ही सकाराम भाऊकडं? इतके काऊन चिडले होते ते? सखूबाईनं तर काही नव्हतं केलं असं, तुम्हाला काहीच बोललं नाही ते जास्त. जे काय ते खरं खरंच बोलल्या. तुम्ही काय लाज केलं एवढ्या? ए बाई तू चुप बस. मी काही लाया दोया नाही केल्या व. तिच्या कर्माची सजा तिला भेटली, त्यामुळे तू मध बच 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 करू नको, कळलं? नाही पण तुम्ही बरोबर नाही केलं. पण हे नवरा बायकोत भांडण लावले तुम्ही. बघा आजपर्यंत सकाराम भाऊला त्यांना हात नव्हता लावला कधी, मोठ्याने सुद्धा नाही ओरडलेले. आणि बघा तुम्ही डायरेक्ट त्यांना मार खाऊ घातला. त्यांच्या मनामध्ये इतकं भरून दिलं की त्यांनी डायरेक्ट मारलं, बॅट खाली डायरेक्ट. माहिती का? कधीच नाही आम्ही आजपर्यंत आतापर्यंत कधीच गावात त्यांना कोणालाही विचारा तुम्ही गावात आजपर्यंत कधीच सखूबाईला सकाराम भाऊन असं हात लावलेलं नाही मारण्यासाठी. आणि तुम्ही चल 2 दिवस नाही आल्या, त्यांना माय खाऊ घातला बदा 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 बदा. सखू माझ्या नांदाला लागायचं नाही. चुट बोलत होती ग, चुट नाही का? तर तयारी कर गहू हरभरा पेराची. निवडून नाडून ठेव राणी राणीला धर हाताखाली. मी तिला आईसमध्ये ठेवायचा प्रयत्न चालला होता राणीच्या पोरीला. कर आता तयारी कर. सखूबाई तुमची नणंद लेच डेंजर नणंद आहे तुमची. तिने तुम्हाला मार खाऊ घातला नर्मदाबाई. बाप रे बाप नर्मदाबाई, लेच आगो बाई बर काही. जाऊ दे राणी, जाऊ दे. मला नर्मदाबाईचं नाही वाटत वाईट, पण पिंट्याच्या बाबाला माहिती नाही का? मग स्वभाव कसा येतं आपली बायकोचा स्वभाव कसा आहे काय माहिती नाही पिंट्याच्या बाबाला. मग एका दिवसातच का लगे बदलले का मी? नर्मदाबाईचे सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवला लगे, त्याचं मला वाईट वाटू राहिलं. माझं मन लय दुखवलं त्यांनी लय, म्हणून मी विरोध केला नाही, मारू दिलं. नाही तर राणी तुला काय वाटतं मी मारू देणारी बाई आहे का? सखू म्हणते मला सखू. मी पण पाहिलं मावा नवरा कितपर्यंत आता पोहोचलेला आहे, किती मला हर्ट करू शकतो, किती मला मारू शकतो. मारू वाटतं का बा माझ्या नवऱ्याला? मला मावा नवऱ्याचं प्रेम किती माझ्यावर हे सगळं जाणवलं मी. याच्यासाठी मी शांत उभी होते, मी काहीच बोलले नाही, म्हणून मी विरोध नाही केला त्यांना. मारा म्हणलं किती मारतात. नाही सखूबाई, किती मारलं तुम्हाला, किती गोळा उमटले तोंडावर, पाठीवर, डोळा काळा निळा झाला सखूबाई. बापरे, काय होत नाही राणी मला, एवढ्या काय होत नाही. टेन्शन नको घेऊ तू, टेन्शन नको घेऊ, मी लय खमकी आहे. माय मी पण पाहिलं होतं त्या इंद्राच्या पोरीला, त्या पोरासोबत, त्या कांताबाईच्या पोरासोबत. हो ना बाया, 2 जण बोलत होते ना. असं का? माहिती. अहो माय बाई, तशीची माहिती पोरगी, ते पोरग कमी का माय? तुकार वानाचं मग पोरग पाय
कसं आहे हुशार, कसा अभ्यास करतय, शिक्षणासाठी पुण्यात गेलं, तिकडेच नोकरी लागली. हो इंजिनियर म्हणलं इंजिनियर, हो कॅम्प्युटरचं इंजिनियर मग पोरग. हो बाई नाही त्याला पोरीचा ना कशाचं नाम बाई, लयच हुशार मग पोरग, लयच हुशार. अरे ठेव ठेव मी नंतर बोलते ठेव. अरे या ना नर्मदा बाई कधी आल्या? अहो माय कोणाच्या फोनवर बोलत होती कावाची, तेव्हा झाले मी ऐकलं मी फोन होतो. मैत्रीण होती, मैत्रिणीशी बोलत होते बाय मी, कोणाला बोलणार आहे बरं. हा का व तुम्ही कधी आला दिवाळीला? दिवाळीला कधी आल्या माहित पण नाही. आता शिक दिसल्या बाय मला, आज दिसल्या, आज झालं काय? माय मला येऊन झाले 4 दिवस, 4-5 दिवस झालेत गावातच मी. ती घराच्या बाहेर निघले नाही, आज पहिल्यांदा घरातून बाहेर पडले मी. असं का? या ना आता माहीत असतं तर बोलवतो माणूस चहा घ्यायला. तुम्ही काही दिसल्याच नाही, माहित नाही तुम्ही आलेल्या. आणि सखूबाई बी काही म्हणलं नाही की महिन्यावर आली का काही, विषयच नाही. ती काय म्हणते व तुला? ती कशाला म्हणा भवानी? आता भाभी काय झालं नर्मदा बाई? भांडण केलं काय भाऊजाई सोबत? हो म्हणे केलं, चांगलं ठेसायला लावलं माझ्या भावाला तिला. असं का? ओ बापरे, या ना घरात या, बोलू आपण, या चहा घ्या करते मी, या. हो काम बघ येते चल. या आत या. बसा ना नर्मदा बाई, बसा. घरलेच खास बनवून घेतलं फर्निचर आणि ते आणि एवढा मोठा टीव्ही, बाप रे बाप. हा मग आता मग पोरग कमवतो ना, लय पगार आहे माझ्या पोराला, लय. माझ्या पोरानं बनवून घेतलंय सगळं फर्निचर, सगळं घराला मस्त पैकी करून घेतलं, हॉल. मस्त केलं घर. हो ना बाय, सगळंच बदललं. त्यात एवढा हॉल होता पहिले, हॉल बी मोठा करून घेतला. लय नादर केलं, लय खास झाला आता घर. हा हो का? बरं ते जाऊ द्या. घर तर मो छानच आहे म्हणा, मो तर सगळंच छान आहे, मो सगळं छान आहे, मो काहीच वाईट नाही, मस्त आहे, मो सगळं मस्त आहे. सांगा सखूबाईचं तुमचं काय झालं सांगा बरं पटकन. नाही पटतले गुदगुदे राहिल्या ऐकासाठी, सांगा पटकन. अहो काय सांगू तुला, जे झालं ते सांगा पटकन, दुसरं काय सांगता? अहो ती राणी नाही, राणी येऊन बसली माझ्या भावाच्या घरात. हा राणीचा नवरा जलात गेलाय ना. हा बरोबर आहे, सखूबाई घरी घेऊन गेली सखूबाईच्या. तिचा नवरा जलात टाकून दिला, सखूबाईलाच टाकून दिला, केस केली सखूबाईना. मग काय झालं राणीचं? अहो मला तिला मी काम सांगितलं, तिच्या पोरीला पाय दाबलं, तिला थोडंसं काहीतरी नाश्ता बनव, चहा बनव असं सांगितलं, तर ते सखूला काही पटलंच नाही आणि मला बोलली बाई. मला काय वाटतं माहिती का बबिता, त्या राणीनंच तिला एकाच दोन करून सांगितलं बाई. असं का? राणीनं भांडण लावलं बाई सखूबाईच्या घरात? आता माय बाई, असं काय करावं? एकाच दोन काय सांगा बाई, तुम्ही सांगा नर्मदा बाई, आपल्याला नाही पटत बाई असं. असं नव्हतं करायला पाहिजे बा राणीनं. आणि मग काय झालं हो? हो मी काय म्हणते बबिता, ती राणी अशीच असं हो चाबी ताटा, तेव्हा तिचा नवरा तिला मारत होता, बदडू खाणत होता, नाही तर काय. हा का? बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरं ते जाऊ द्या, ते कवाना काय ना सखूबाईचं सांगा मला, सखूबाईचं काय मारलं काय? सकाराम मारलं काय त्याला? हा मग बॅट खाली मारलं, बॅट खाली हा हाणली, बॅट फिरू दन पाठीत हाणली तिच्या. काय बापरे, मला तर शॉकच बसला. सकाराम भाऊनं मारलं सखूबाईला म्हणल्यावर. नाही तर तुम्हाला सांगते मला बाई, सकाराम भाऊ तर सखूबाईच्या ताटाखालचं मांजर. हो जसं सखूबाई म्हणान तसंच सखूबाई म्हणान तसंच करायची तिथं. आणि मारलं, अरे बाप रे बाप, मारलं म्हणजे. मग अरे बायकोपेक्षा बहिणीवर प्रेम आहे त्याचं. हो जर बहिणीला त्याच्या कोणा थोडंसं दुखवलं तर त्याला नाही सहन होत. हो मी बी सांगितलं ना त्याला, मी बी सांगितलं की मी चालले घर सोडून, ते बायको मला बोलली असं सांगितलं मी, आणि निघाले होते मी घर सोडून, बॅग घेऊन निघाले. मग त्याला आला राग. हो मग भाऊ चांगलं होतं का वाईट आहे? हो काय सांगू तुला बबिता, भलीच झोडली बॅट खाली. आणि ते म्हणते राणी देखत एक काळी निळी झाली, डोळा काळा झाला मस्तपैकी लगे. पाऊस नको तू विचारूच नको तू. मला तर लेच मजा आली तिला मारताना पाहून. भले हाणली आणि माझ्या देखत भले चुर बोल जाय अशा हाणली ना. घे मग नर्मदाबाईचा झटका. आपण तर काही केलं नाही, तिच्याच नावाला तिला बदला करून घेतला मावा. हाव का बाई, मला विश्वास बसत नाही. कसं बसवन विश्वास, कसं बसन? ताटाखालचं मांजर करून ठेवतं माझ्या भावाला. मी बी मांजर काढून घेतलं ताटाखालच्या, माझ्या ताटाखालचं मांजर बनवलं माझ्या भावाला. ये मग आता तो नवरा तो राहिलाच नाही, मग तो नवरा माझ्या बहिणीचा भाऊ बनला, तो बी लाडाचा भाऊ. हाव ले सखूबाई ना, अशीच सखूबाई. तुम्हाला सांगते गावात बी अशी चाळी सुचते तिला. बरी याच्या घरचं मिटवून त्याच्या घरचं मिटवून, आता मिटव म्हणा स्वतःच्या घरचं. हा नसतं
आता माहिती नाही मला बबिता स्वभाव कसा आहे, स्वभाव तिचा माहित नाही का. लोकांच्या घरचं कुरापाती भला येतात तिला. याच्या घरची भांडणं मिटव, त्याच्या घरची भांडणं मिटव. भले गेली ती राणीच्या सुख शोधाला नाही का. भले राणीचं सुख पाहत होती. घे म्हणा मग आता स्वतःच्याच घरात आग लावून घेतली तिचा संसार नीट करता करता. ये होई ना फते की बात, एक नंबर बोलल्या तुम्ही. तिचं इजॉल गेलंय, तिच्याच घरात आग लागली. असंच ना. नाही तर काय गरज होती का. मी म्हणते लोकांमुळं त्या तिसऱ्या बाईमुळं आपल्या नंदाला खालीवर बोलायची गरज काय होती. आणि बोलली त्या राणीसमोर मला बोलली, राणीसमोर मग आपण केला. मग तर मग डोकं सटकलं. म्हणलं आता हिला तर सोडायचं नाही, आता असं खुला सोडायचं नाही. बर का, बरी आणली सकाराम भाऊ ना आले आणली. बोले मस्त करत होती. बोले म्हणजे मौनावरा असं मौनावरा तसं लय ऐकतो म्हणजे मौनावरा मग लय ऐकतो म्हणजे अशी म्हणायचं. लय गर्व बाई, लय गर्व, लयच गर्व लगे. हो, नवऱ्यावर त्या शेतावर त्या घरावर विचारूच नका. लोकांचं तर ढुसूच समजच आहे सखूबाई. हो.